मित्र आणि मैत्रिणी नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातेमैत्रीचं। आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली। तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड। आणि तुम्हाला मी सॉरी का म्हणून की आज थोडा उशिरा एपिसोड येणार आहे। जानकी सुमित्रा आईला विचारते, माझं काही चुकलं का? आणि सुमित्रा आई राग तो कागद तिच्या अंगावर फेकतात आणि म्हणतात, लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारायला? काल कावेरीताई इथं आली होत्या ना हा माफीनामा घेऊन सयाजीरावांची शिक्षा कमी करण्यासाठी। त्यांची शिक्षा कमी व्हावी म्हणून या माफीनाम्यावर सही हवी होती, बरोबर? आणि ती तू सही केलीस? जानकी आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहते आणि आई म्हणतात, अगं विसरलीस का तू? सयाजीरावांनी नानांना किती त्रास दिला, मला मनस्ताप दिला। अगं ऐश्वर्या माझी सून, त्यांची मुलगी आपल्या वडिलांविरुद्ध कोर्टात लढली, त्यांच्या विरुद्ध साक्ष दिली, मला त्रास व्हावा म्हणून या माफीनाम्यावर सही केलीस? जानकी म्हणते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी सही? हे काय म्हणताय तुम्ही? आणि जानकी तो कागद उचलून पाहते। सुमित्रा आई विचारते, ही सही तुझीच आहे ना? काय विचारते मी? बोल आता का गप्प? ही तुझीच सही आहे ना? आणि जानकी म्हणते, नाही। जानकी म्हणते, हो, ही सही माझ्या सहीसारखी आहे, पण ही सही मी नाही केली आई। सुमित्रा आई म्हणते, हद्द झाली हा खोटं बोलण्याची। त्यावर जानकी म्हणते, आई मी खोटं बोलत नाहीये, मी खरं सांगते, ही सही माझी नाहीये। माझ्यावर विश्वास ठेवा आई, खरंच ही सांगते मी तुम्हाला, ही सही माझी नाहीये, मी केलेलीच नाहीये, मी ओवीची शपथ घेऊन सांगते। आणि सुमित्रा आई म्हणतात, मग कोणी केली? कोणी दिली मग ही सही? खोटं बोलतेस माझ्याशी? आणि जानकी म्हणते, मला सांगा, हा माफीनाम्याचा पेपर तुम्हाला कोणी आणून दिला? आणि तिकडून ऐश्वर्या म्हणते, मी आणून दिला। ऐश्वर्या म्हणते, मी आणला हा माफीनामा माझ्या आईकडून, ज्यावर तू सही केली आहेस। तुला काहीच वाटलं नाही का ग सही करताना? आणि त्यावर जानकी म्हणते, बस कर ऐश्वर्या, उगाच खोटं बोलू नकोस। जानकी परत सुमित्रा आईला म्हणते, आई मी ह्या कागदावर सही केलेली नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा। जानकी ऐश्वर्याला म्हणते, का माझ्यामध्ये आणि आईमध्ये भांडणं लावतेस? आणि सुमित्रा आईला म्हणते, तुमचा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर कावेरी काकूला फोन लावते, तुम्ही त्यांच्याशीच बोला, मग कळेल तुम्हाला खरं काय खोटं काय। आणि ती जानकी फोन काढत असते तर सुमित्रा आई तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात आणि म्हणतात, काही गरज नाहीये। घाबरलेले ऐश्वर्या सारंग दोघंही हसतात आणि सुमित्रा आई म्हणते, आता तर माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये जानकी। जानकी सुमित्रा आईला म्हणते, आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी ओवीची शपथ घेऊन सांगते, मी स्पष्ट नकार दिला होता कावेरी काकूला सही करण्यासाठी, मी या पेपरवर सही केलीच नाहीये आई। आणि ऐश्वर्या म्हणते, क्या बात है जानकी, काय ऍक्टिंग करतेस गे तू? आणि इथे काय शूटिंग सुरू नाहीये? आणि सारंग म्हणतो, नाहीतर काय, हे घर आहे आमचं। आणि नेमकं तुला काय म्हणायचंय की या माफीनाम्यावर तू सही केली नाहीयेस तर आम्ही सह्या केल्यात आ? ऐश्वर्या सुमित्रा आईला म्हणते, बघितलं ना आई, कशी ही जानकी नाटकं करते ती? आणि सारंग खाली मान घालून इकडे तिकडे बघत असतो। एकीकडे माझी सासू, माझी आई म्हणायचं आणि एकीकडे तिच्या नवऱ्याला त्रास देणाऱ्या गुन्हेगाराला माफ करायचं। ऐश्वर्या आईला म्हणते, आई तुमचा अजूनही विश्वास आहे या जानकीवर? आणि सुमित्रा आई म्हणतात, अजिबात नाही, उरला सुरला विश्वास होता ना, तोही आता संपलाय। सुमित्रा आई चला म्हणतात आणि ते दोघंजण बाहेर जातात। सुमित्रा आई बाहेर जाते पण जानकीच्या रूमची कडी लावून घेते आणि मधून जानकी ओरडते, आई माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही कडी का लावताय? आई दार काढा प्लीज। आणि ऐश्वर्या म्हणते, कारण DNA चे रिपोर्ट्स येणार आहेत आणि ते रिपोर्ट्स तू आणू नयेत असं आईंना वाटतंय। आई असं नका करू, प्लीज दार उघडा, माझे ते रिपोर्ट्स आणणं गरजेचं आहे। सुमित्रा आई म्हणते, का दार उघडू? तू माफीनाम्यावर सही केलीस, उद्या DNA बी बदलशील। जानकी म्हणते, पण मी ते रिपोर्ट्स का बदलू? आणि सुमित्रा आई म्हणतात, कारण तुला ते सिद्ध करायचंय की ती बाई पार्वती आहे म्हणून। एकदा सिद्ध झालं की ती बाई पार्वती म्हणून मी तुला म्हणाले होते की मी हे घर सोडून जाईल आणि तुला तर मी या घरात नकोच आहे। जानकी म्हणते, आई असं काही नाहीये, असं का म्हणताय तुम्ही? त्या ऐश्वर्याने तुमच्या डोक्यात काहीतरी भरवलंय, तिचं काही ऐकू नका तुम्ही। आणि ऐश्वर्या म्हणते, अहो आई ही काय बोलते, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतोय। जानकी परत म्हणते, आई प्लीज दार उघडा तुम्ही, मला रिपोर्ट्स आणायला जायचे। आणि सुमित्रा आई म्हणतात, मी दार उघडणार नाही आणि रिपोर्ट्स तू आणायचे नाहीत, रिपोर्ट्स आणणारे आहेत इथं ऐश्वर्या आणि सारंग। सुमित्रा आई त्या दोघांना म्हणतात, जा रे तुम्ही। आणि ते हो हो म्हणतात आणि मधून जानकी म्हणते, नाही आई असं नका करू, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग मी नाही जाणार। ऐश्वर्याला पण नका पाठवू, हवं तर तुम्ही जा आई। म्हातारी सणकली। सुमित्रा आई म्हणते, मी काय करायचं हे तू मला सांगायचं नाही जानकी। परत सुमित्रा आई म्हणते, जा तुम्ही। आणि ते दोघंजण हसत हो हो म्हणतात आणि जातात। जानकी म्हणते, आई प्लीज दार उघडा। जानकी मधून ओरडत असते, आई ऐश्वर्याला नका पाठवू। तोपर्यंत हे दोघंजण पुढे गेलेले असतात। सुमित्रा आई तिथेच थांबलेली असते, थोड्या वेळ थांबतात आणि त्याही तिथून निघून जातात। जानकी तिथेच दरवाजापासून रडत बसते, नाही आई करत असते। तिला रिपोर्ट्स आणायला नका पाठवू, ती रिपोर्ट्स नक्की बदलेन। कसं सांगू मी तुम्हाला, खरं काय खोटं काय या रिपोर्ट्स मधूनच कळणार आहे। दरवेळेस जानकी त्या ऐश्वर्याच्या चक्करमध्ये अडकते म्हणजे अडकते आणि नंतर जिंकते म्हणजे जिंकते।
आणि नंतर रिपोर्ट्स बदलल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सारंग ऐश्वर्या बाहेर पडतात आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो, मानलं ऐश्वर्या, तुम्हाला मानलं. खरंच मानलं. अहो काय तुम्ही आईला त्या खोलीत बंद करायसाठी असं डोकं चालवलं. ते जानकी आईने जानकी वहिनीला खोलीतच बंद करून टाकलं. ऐश्वर्या खुश होऊन म्हणते, आता ती जानकी खोलीतून बाहेर पडूच शकणार नाही आणि पडली तरी ती आपल्या आधी तिथं पोहोचूच शकणार नाही. पण मला एक कळत नाहीये, ते रिपोर्ट्स घेऊन जातानाच तिने ते चेंज केले होते, मग एवढी घाई कशाची लागली आहे हिला, काय माहिती अजून काय घोळ घालून ठेवलाय ते. आणि सारंग म्हणतो, चला चला पटकन चला. जानकी रडत असते आणि देवाला म्हणते, देवा मी काय करू आता, तूच सांग मी काय करू. परमेश्वरानं ऐकलं जानकीचं. खिडक्या वाजत असतात खटा 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 आणि तिची जाते नजर त्या खिडकीकडे. मित्रांनो हो, जानकी तर सारंग करायला निघाली आहे. बहुतेक ती कंबर तोडून घेते. जानकी तिथून उठते आणि खिडकीजवळ जाते. त्या कपाटातल्या साड्या काढते, साड्याला साड्या बांधते, कॉटला बांधते आणि खाली सोडते. किती जानकी येडी, कोणाला तरी फोन करायचा, बोलवायचं नाही. फायनली आता जानकी खाली उतरलेली आहे आणि इथे लॅबमध्ये ऐश्वर्या आणि सारंग पोहोचलेले आहेत. ते विचारतात, DNA रिपोर्ट्स आलेले आहेत, ते कलेक्ट करायचे. आणि ती मुलगी विचारते, कोणाच्या नावाने आहेत. आणि सारंग सांगतो, ऋषिकेश रणदिवे. आणि ती म्हणते, 1 मिनिट. आणि इकडे रस्त्यावर जानकी ऑटोच्या शोधामध्ये असते. ती मुलगी म्हणते, रिपोर्ट्स आजच मिळणार होते पण. आणि ऐश्वर्या म्हणते, पण काय, हे बघा मला रिपोर्ट्स आजच्या आजच पाहिजेत. तुमच्याकडून तसा फोन आला होता की आजच रिपोर्ट्स मिळतील म्हणून, प्लीज डिले नका करू. आणि ती मुलगी म्हणते, डिले नाही, फक्त 10 मिनिट उशीर होईल. आणि सारंग म्हणतो, 10 मिनिट लागतील ना, हां मग ठीक आहे आम्ही थांबतो. आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या 10 मिनिटात होईल. ती मुलगी म्हणते, तुम्ही वेट करा, तोपर्यंत मी रिपोर्ट्स घेऊन येते. आणि सारंग हो म्हणतो. आणि ती गर्ल रिपोर्ट्स आणायला जाते. आणि मग तिथं सारंग म्हणतो, 10 मिनिट थांबा. आणि मग ऐश्वर्या लय रागाने भरलेली असते. ती म्हणते, काही म्हणा सारंग, पुढच्या 10 मिनिटात ते रिपोर्ट्स आपल्या हातात येतील. आणि सारंग म्हणतो, हो. आणि त्या जानकीला पुन्हा हरवणार मी. आता बसली असेल घरात दार ठोकत. जानकी रस्त्याने पळत असते. तिला ऑटो भेटला नाही, घरची गाडी भेटलं नाही, काय नाही. ती मुलगी रिपोर्ट घेऊन येते आणि ऐश्वर्या ते रिपोर्ट पाहून खुश होते. ती मुलगी अशी समोर रिपोर्ट धरते. ऐश्वर्या घेणार तोच जानकी येते आणि तिच्या हातातून वळून घेते. ऐश्वर्या सारंग तिला पाहून घाबरतात. आणि ऐश्वर्या म्हणते, तू खोलीच्या बाहेर कशी आलीस. जानकी म्हणते, तू मला अडवू शकतेस पण थांबवू शकत नाहीस. मी इथे पोहोचू नये म्हणून अडथळे निर्माण केलेस ना. बघ, शेवटी मी इथे पोहोचले आणि रिपोर्ट्स मिळवले. आता सगळ्यांना कळेल या रिपोर्ट्समध्ये काय आहे. आता हा रिपोर्ट सगळ्या समोर वाचायचा. तुझा खेळ संपला ऐश्वर्या, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. सगळं संपलं तुझ्यासाठी. हॉलमध्ये सगळे जमलेले असतात पण कोणाच्या तरी वाट पाहत असतात. बहुतेक ऋषिकेशची, कारण तिथं ऋषिकेश नसतो. आणि नाना म्हणतात, अगं जानकी, रिपोर्ट्स आलेत ना, मग वाच की. जानकी म्हणते, का गं, कोणाची वाट बघतेस. आणि जानकी म्हणते, ऋषिकेश. मित्र आई जानकीला म्हणतात, अगं पण तुझ्याकडे रिपोर्ट्स आलेच कसे, मी तुला जाऊ नको म्हणून म्हणलं होतं ना. आणि जानकी म्हणते, सॉरी आई, माझा सारंग आणि ऐश्वर्यावर विश्वास नाहीये. ऐश्वर्या कधीही रिपोर्ट्स बदलू शकते. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अरे काय बोलतेस तू, काय संबंध आहे. रिपोर्ट्स बदलायला आधी रिपोर्ट्स हातात तरी यायला हवेत ना. आणि आमच्या आधी तूच रिपोर्ट्स घेऊन आली आहेत. आणि त्यावर तो बैल म्हणतो, मित्रांनो ते बैल तर नाही पण टेडी बिअर वाटतो. आणि बैल पण थोडाफार वाटतो. आणि म्हणतो, आम्हाला काय हौस नाही तिथं जायची, आम्हाला आईने सांगितलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. आणि ऐश्वर्या म्हणते, हा. जानकी म्हणते, सगळ्यांना सगळं माहिती आहे, तुम्ही दोघंही धुतलेल्या तांदळाचे नाही आहात, ते लवकरच सिद्ध होईल. लता म्हणते, कधी येणार आहे ऋषिकेश, येवाना खरं खोटं काय ते कळलं असतं. ऋषिकेशला कोणीतरी फोन लावा रे. आणि तेवढ्यातच ऋषिकेश येतो आणि म्हणतो, त्याची काही गरज नाहीये. ऋषिकेश हातातली बॅग खाली टाकतो आणि जानकीला विचारतो, रिपोर्ट्स आले. आणि त्यावर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुमचीच वाट पाहत होतो. ते रिपोर्ट्स वाचा आणि सांगा सगळ्यांना, ही बाई आणि तुम्ही, तुमच्यामध्ये रक्ताचं नातं नाहीये. आणि ऋषिकेशला आठवतं लता बोललेलं की उद्या माझ्या लेकराला हे कळेल की मीच त्याची आई आहे. आणि ऋषिकेश परत सुमित्रा आईकडे पाहतो आणि त्याला आठवतं सुमित्रा आई बोललेलं, एकदा ते रिपोर्ट्स आले की माझा मुलगा माझा नाही राहणार. नाना म्हणतात, ऋषिकेश, अरे रिपोर्ट्स उघडतोयस ना. आणि ऋषिकेश मान हलवतो आणि हो म्हणतो. सारंग आणि ऐश्वर्या हळूहळू आवाजामध्ये काहीतरी बोलत असतात. ते जानकी पाहते आणि त्यांच्याजवळ जाते आणि बोलते, काय ग, आता भीती वाटतेय. मला रूममध्ये कोंडून रिपोर्ट्स बदलायचा डाव होता ना तुमचा. ऋषिकेश ते रिपोर्ट्स बाहेर काढतो आणि जानकी म्हणते, ऋषिकेश आणि त्या बाईचं नातं आहे हे सिद्ध करायचं होतं ना तुला.
मी तुझा डाव हाणून पाडलाय ऐश्वर्या. ऋषिकेश रिपोर्ट वाचतो आणि एकदा लताबाईकडे पाहतो आणि दुसऱ्यांदा सुमित्राईकडे पाहतो. जानकी म्हणते, मी वेळेतच लॅबमध्ये पोहोचले आणि तुला ते रिपोर्ट्स बदलूच दिले नाहीत. पण ऐश्वर्याने अगोदरच सॅम्पल बदलले होते, त्याचं काय? ऋषिकेश दोन्ही आयांच्या तोंडाकडे पाहतो आणि त्या रिपोर्ट्सकडे पाहतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू नक्की रिपोर्ट्स बदलू दिले नाहीयेस ना? आणि त्यावर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, मी स्वतः रिपोर्ट्स घेऊन आले लॅबमधून. तुम्हीच आता बघताय. रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत ना? वाटलंच होतं मला. आता सांगा सगळ्यांना, ही बाई खोटारडी आहे. ऋषिकेश म्हणतो, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. आणि जानकी त्याच्या हातातले ते रिपोर्ट्स घेऊन पाहते. आणि ऋषिकेश म्हणतो, म्हणजे आता ह्या रिपोर्ट्सनुसार ही बाई म्हणजे माझी पार्वती आई आहे आणि मी तिचा मुलगा. नाना ते रिपोर्ट्स हातामध्ये घेऊन पाहतात आणि म्हणतात. नाना म्हणतात, ही पार्वती म्हणजे माझी बायको आहे? लता म्हणते, कळलं ना आता तरी, मीच तुमची बायको आहे, पार्वती, ऋषिकेशची आई. लता ऋषिकेश जवळ जाते, त्याचे दोन्ही हात धरते आणि म्हणते, ऋषिकेश पोरा, आणखी कुठलीही टेस्ट असेल ती सांग, मी करायला तयार आहे. काही करायला तयार आहे, कारण मी तुझी आई आहे. आता सुद्धा तुला वाटत नाहीये का मी तुझी आई आहे म्हणून? लता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, तुला अजूनही वाटत नसेल ना तर तसं सांग, मी परत कधीच इथे फिरून येणार नाही. तुझा विश्वास नाहीये का मी तुझी आई आहे म्हणून? लता डोळे पुसते आणि म्हणते, थांब थांब, मी आलेच, असं म्हणते आणि ती रूममध्ये जाते. पार्वती ऋषिकेशच्या हातामध्ये चाकू देते आणि म्हणते, हे घे आणि मार, मला मार. आणि जानकी म्हणते, हे काय करताय तुम्ही? आणि ती म्हणत असते, वध कर माझा, मला मारून टाक. मुलाच्या नजरेतला अविश्वास आणि नवऱ्याच्या नजरेतला असा अनोळखी भाव मला सहन होत नाही, असं म्हणून ती जोरजोराने रडत असते. एक लक्ष्मण रेखा ओलांडली या घराची तर मला किती अग्निपरीक्षा द्याव्या लागतायत, मला नाही सहन होत, असं म्हणत असते. आणि सुमित्राईला बहुतेक चक्कर येते, ती डोक्याला हात लावून बसलेली आहे. परत ती म्हणते, मला संपवून टाक, मला संपवून टाक. आणि ऋषिकेश रागात म्हणतो, बास. ऋषिकेश लताला जवळ घेतो आणि म्हणतो, माझा विश्वास बसलाय, तूच माझी आई आहेस. ऐश्वर्या सारंग खुश होतात. सारंग म्हणतो, जमलं जमलं. आणि ऐश्वर्या हळूच त्याच्या हातावर हात देते, म्हणजे टाळी देते. जानकी म्हणते, ऋषिकेश. आणि ऋषिकेश म्हणतो, नाही नाही जानकी, आता बस झालं. अगं आणखीन काय हवंय तुला? कुठला पुरावा द्यायचा आहे आणखी? यांची बॅग तपासून झाली, भावाची साक्ष काढून झाली, आश्रमात चौकशी केली, जन्म खून दाखवली, आणखी काय दाखवायचंय? आणि आता हा DNA रिपोर्ट. आणखी कुठला पुरावा हवाय तुला? बस करा आता सगळ्यांनी. लता रडत असते आणि ऋषिकेश तिला म्हणतो, आई बस झाला, आता बस इथे जरा. ऋषिकेश तिला बसवतो, तिचे डोळे पुसतो. आणि सुमित्रा आई मात्र सारख्या रडत असतात. ऋषिकेश तिथून उठतो आणि सगळ्यांना म्हणतो, हे बघा, आता तुम्ही सगळ्यांनी याच्यावर विश्वास ठेवा, कारण माझा विश्वास बसलाय. ही माझी आई आहे, पार्वती आई. जानकी म्हणते, शक्यच नाहीये. ऋषिकेश ह्या बाईने रिपोर्ट्स बदलले. आणि मध्येच ऋषिकेश म्हणतो, बस कर जानकी, माझ्या आईच्या विरोधात बोलणाऱ्याला आधी माझा विरोध पत्करावा लागेल. ऐश्वर्या गालात हसते आणि मनातल्या मनात म्हणते, जानकी, ऐश्वर्याच्या या नव्या खेळीत तुझं स्वागत आहे. आणि ऋषिकेशची नजर सुमित्रा आईवर जाते. सुमित्रा आईला चक्कर आलेली असते आणि तो आई आई म्हणतो तोपर्यंत सुमित्रा आई चक्कर खाऊन खाली पडते. सगळे तिच्या जवळ जातात आणि लता पण उठते. तोच ऐश्वर्या तिला हात करते आणि म्हणते, थांब थांब, तिथेच थांबतो. प्रेक्षको, आता ऋषिकेश लताला म्हणत आहे की आई आई. तर मग आता चक्कर येऊन पडल्यावर ऋषिकेश आपल्या सुमित्रा आईला का आई आई बोलत आहे, मला काही कळतच नाही आहे. बरं, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी सुमित्रा आईला म्हणते, आई तुम्ही पडून राहा. आणि सुमित्रा आई तिच्या हाताला धक्का मारते आणि म्हणते, मी तुला म्हणलं होतं, ती बाई जर खरी पार्वती असेल तर मी हे घर सोडून जाईल. आणि ऋषिकेश आईच्या पायाला धरतो आणि म्हणतो, आई तुला माझी शपथ आहे, तू कुठेही जायचं नाहीस. आणि सुमित्रा आई म्हणतात, मी थांबते, पण एका अटीवर. आणि ऋषिकेश म्हणतो, बोल. आणि सुमित्रा आई म्हणतात, तुझ्या बायकोने माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही, मला तिच्या हातून काहीही नको. सुमित्रा आई ऐश्वर्याजवळ जाते आणि म्हणते, मी ज्याला सोनं समजलं ते पितळ निघालं आणि जे पितळ होतं ते सोनं निघालं. असेच फुल आणि नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा. आम्ही तुमच्यासाठी एवढं बेजार होतो, परेशान होतो, पण मात्र लाईक कोणीही करत नाही. तुमच्या एका लाईकमुळं आम्हाला प्रोत्साहन मिळतं, उमेद मिळते. तर चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. आणि प्रेक्षको, उद्याच्या भागात मिळूया. बाय बाय, टेक केअर.